विकसित भारत संकल्प यात्रेवरून सिंधुदुर्गात भाजप उबाटा गट आमने सामने, दोन्हीकडून बाचाबाची, धक्काबुक्की. विकास रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्याने महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचा विरोध. भाजप नगरसेवकही आक्रमक. विकसित भारत संकल्प यात्रा आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास कुडाळ शहरात दाखल झाली. त्या यात्रेत विकास रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्याने आमचा यात्रेला विरोध आहे, असे कुडाळ नगरपंचायतमधील उबाठा आणि महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी सांगतात. भाजप नगरसेवकांनी याला जोरदार आक्षेप घेतला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि उबाटा गट कार्यकर्ते यांच्या जोरदार बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. यामुळे कुडाळ नगरपंचायत पटांगणावर एकच गोंधळ माजला. यावेळी कुडाळ पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. अधिकारी महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची स्थिती अत्यंत वाईट होती. संकल्प होता उत्तम कनेक्टिव्हिटीचा. आज महाराष्ट्रात रस्ते, रेल्वे, जी विकसन यात्रा आली आहे त्यांच्या भाषेमध्ये बघायला गेल्यावेळी तर हिटलरशाही अवलंबून या ठिकाणी ही यांनी मोदी यात्रा राबवली. खरं तरी भारत सरकारची यात्रा आहे, त्याला मोदी सरकारचं नाव देण्यात आलं. एवढे हजारो कोटी रुपये करून तुम्ही आज मोदी सरकारची ॲड का करतात? लोकांपर्यंत तुमच्या योजना गेलेल्या आहेत
त्यावेळी हजारो कोटी रुपये तुम्ही कशाला लोकांची उधळपट्टी करता? त्यापेक्षा लोकांचे सिलेंडरच्या रेटमध्ये कमी करा, पेट्रोलचे रेट कमी करा. आणि ही सरकारची चाललेली दडपशाही आहे ती निश्चितच येणाऱ्या 2024च्या लोकसभा असून देत, विधानसभा असून देत, लोक मोडून काढल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमचा आक्षेप कुठल्या गोष्टीला आहे? तुमचा आक्षेप कुठल्या गोष्टीला? निश्चितच 2 दिवसापूर्वी जी विशेष सभा झाली त्यामध्ये आम्ही मांडलं होतं की भारत सरकार म्हणून या ठिकाणी रथ आला तर आमचा कोणताही आक्षेप नसणार. एखाद्या व्यक्तीच्या नावाने हे सरकार नाही आहे, मोदी सरकार म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर निश्चितच त्याला आक्षेप आहे. आमची कुडाची नगरपंचायत आहे, त्या नगरपंचायतला कुडा म्हणूनच नाव आहे ना, की नगराध्यक्षाच्या आडनावाच्या नावाने ही नगरपंचायत आहे. ह्याचं उत्तर या ठिकाणी देणं शासनाने अपेक्षित आहे. पोलिसांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात? आज या ठिकाणी बघितलं तर पोलिसांनी सपशेल दडपशाही केलेली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवळपास पोलिसांच्या आडून हा कार्यक्रम लोकांमध्ये लादण्याचा जो निषेधार्थ प्रयत्न केला त्याचा आम्ही निश्चितच या ठिकाणी धिक्कार करतो. ओके. शासन म्हणून अशी भूमिका आहे की जो कार्यक्रम जो शासनाने नेमून दिला होता तो विहित वेळेत पार पडणं आवश्यक आहे आणि होतं. त्यानुसार आपण कार्यक्रम तर केलेला आहे. त्यामध्ये काही आपण ज्याला म्हणू की अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याबद्दल योग्य ती आपण फिर्याद पोलीस स्थानकात देत आहोत. भाजपकडून आता मागणी होते की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ज्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. लाऊडस्पीकर पण बंद करण्याचा शासनाच्या पोलिसांनीच केला असल्याचा आरोप आहे. तुम्ही याची कशी दखल घेणार? जे काही घटना घडल्या त्याचं आपण फिर्याद लेखी आपण पोलीस स्टेशन स्थानकात देत आहोत. मोदी रथाला ठिकठिकाणी अडवण्याचा प्रयत्न होतोय, रोखण्याचा प्रयत्न होतो, हे तुमचं विधान आधी चुकीचं आहे. प्रत्येक ठिकाणी हे डिबेट आहे ती, त्याविषयी लाभार्थ्यांना बोलायला देता येतं, जनसामान्यांना आपली मतं मांडता येतात आणि त्यामध्ये एखादा चांगला जर काही विषय आला तर तो आम्ही नक्की त्यामध्ये सरकार म्हणून त्याचा विचार करू. त्यामुळे जिथे कुठे काही त्या विषयामध्ये कोणीतरी काहीतरी मांडलंय तो अजिबात विरोध नाही. पण आज या ठिकाणी झालेला आहे त्यालाही खरं तर अज्ञान बुद्धीने केलेला हा विरोध आहे, केवळ विरोधाला विरोध म्हणून केलेला आहे आणि तो इतक्या वाईट पद्धतीने झाला की भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो. आणि त्याच्याही पेक्षा दुसरा विषय असा आहे की हे ज्यांच्याकडे जबाबदारी होती, प्रशासनाकडे जबाबदारी होती, त्यांनी हा मुद्दा व्यवस्थित हँडल केलेला नाही. त्यांना खरं तर कल्पना याची होती की हे लोक विरोध करतील आणि इथे पक्षीय बलाबल त्या नगरपालिकेतलं एक समान असल्यामुळे ते काहीतरी हा सगळा देखावा करण्याचा प्रयत्न करतील अशी त्यांना कल्पना होती. तरी सुद्धा त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. 7-8-10 लोकांच्या दबावाला बळी पडून त्यांनी हा कार्यक्रमाचं विचका केला. खरं तर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला नाही. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणारी जी मंडळी आहेत आणि पोलिसांनी सुद्धा आपली भूमिका बजावलेली, आमच्या सन्माननीय सदस्यांना, आमच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना त्यांनी वाईट वागणूक दिलेली आहे केवळ विरोधकांच्या बाजूने काम करत. तर आम्ही या सगळ्या प्रकाराचा निषेध करतो. माननीय पालकमंत्री, माननीय राणेसाहेब किंवा सगळ्यांना आम्ही या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. SP साहेबांशी बोलणं झालेलं आहे, कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे. जर मुख्याधिकाऱ्यांनी आता तुमच्या समोर कबूल केलंय की ते या विषयातले जे अडथळा आणणारी जी लोक आहेत सरकारी कामाला त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करतो. कार्यक्रम ज्यांनी बंद केला वेळेच्या अगोदर त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो. तशी मी फिर्याद देतो. त्यांनी जर ती दिली नाही किंवा त्यामध्ये काही कुचराई केली तर नक्कीच त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि ती करून घेऊ. कारण हा कार्यक्रम कोणाचा वैयक्तिक नाही, पक्षाचा नाही, हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू आहे. लोक त्याचं स्वागत करतायत. काही कर्मचारी लोक आहेत ज्यांना हे बघवत नाही, ज्यांना सहन होत नाही, ती लोक याचा विरोध करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातून केवळ बातमी व्हावी इतकाच त्यांचा उद्देश आहे. मोदी रथ हा अखंड चालत राहणार. मोदी रथाला थांबवण्याची, मोदींच्या कामगिरीला थांबवण्याची भारतातल्या, देशातल्या कोणत्याही विरोधी पक्षाची हिंमत नाही, एवढं मी या प्रसंगी सांगतो.